संस्कृती साळुंके म्हणजे ससा आज बिग बॉसच्या घरातून 100 आणि 125% एलिमिनेट होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, हे मला कसं समजलं, संस्कृती का जाणार आहे, रेवा, सागर, प्रभू, राकेश, दीपाली हे का नाही? तर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो. त्याआधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. 319 सबस्क्रायबर झालेत. मला आजच्या आज 1000 सबस्क्रायबर करायचे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर येऊया एलिमिनेशन वरती. तुम्हाला असं वाटतं का की बिग बॉसचं एलिमिनेशन हे वोटिंग वरती होतं? नाही, ते बिग बॉसची मनमानी असते. त्यांनी आधीच ठरवलं असतं की या आठवड्यात कोणाला घराबाहेर काढायचं. त्यांनी कालपर्यंत ठरवलं होतं की 2 जणांना काढायचं. काल रात्री त्यांनी सांगितलं की नाही, 1च जणाला काढणार. असं का केलं काय माहिती. बट ज्याला घराबाहेर काढायचं असेल ना, त्याची निगेटिव्ह साईड अख्खी दाखवायला सुरुवात करतात. अख्खे घरातले जे त्याच्या विरोधात बोलतात ना, तेवढीच क्लिप उचलून ते दरवेळेस दाखवतात. त्यांनी प्राजक्ताच्या वेळेस पण तेच केलं, त्यांनी आजही तेच केलं, रुचिताच्या वेळेस सुद्धा त्यांनी तेच केलं होतं. तुम्हाला मी प्रूफ देतो. मागचे 4-5 दिवस पहा. अनुश्री संस्कृतीच्या विरोधातच बोलते, तन्वी तिची भांडणं झाली, राखी तिची परत भांडणं झाली, परत विशालला ती पटत नाहीये. अशा सगळ्या गोष्टी. परत प्रभूला ती बोलली की मी तुला अंडी देते, तू माझ्यावरचं काम कर, झाडून घे, कचरा भरून घे, हे सगळ्या गोष्टी. असं सगळं निगेटिव्ह दाखवतात. आणि त्याच्यात तिचा मेंदू गुडघ्यात हे पण सांगण्यात आलंय. ह्या सगळ्या अशा गोष्टी झाल्यात ना, तर त्याच्यापासून एक कन्फर्म होतं की संस्कृती आज घराबाहेर जाणार आहे. अजून एक कालचा एक टास्क आठवा. कालच्या टास्कमध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा अनुश्रीच्या इथला बजर वाजवला का अनुश्री ते मिरची उचलू शकेल का. कारण बिग बॉसला माहिती आहे की अनुश्री जर आतमध्ये गेली तर सगळ्यात आधी संस्कृतीला बाहेर काढणार. पहिलं कारण असं की टोळीचं ठरलेलं आहे की कोणाला घराबाहेर काढायचं. आणि दुसरं, अनुश्री आणि संस्कृतीची रायवलरी पहिल्या दिवसापासून आहे. जेव्हा तिनं त्याला पत्र वाचून दिलं नव्हतं आईचं, तर अनुश्री तिला कॅप्टन्सी म्हणून बाहेर काढणार हे कन्फर्म होतं. म्हणून त्याला पहिल्यांदा अनुश्रीला पाठवलं आणि अनुश्रीनं तिचा बत्त्याबोळ करून टाकला. सो संस्कृती कॅप्टन्सी मध्ये पण बाहेर गेली आणि एलिमिनेट पण झालेली. ते पण विशालने तिला मुद्दाम केलेलं ठरवून. आणि त्याला पण माहिती होतं की ही बाहेर जाऊ शकते कारण ती डेंजर झोन मध्ये होतीच. आला विषय रेवा, सागर, दीपाली आणि प्रभूचा. प्रभू सोबत काल काय झाले हे तुम्हाला माहिती. दीपाली आजकाल थोडी खेळते, सागरमुळे कंटेंट भेटतोय. आणि रेवाला ऍज अ एंटरटेनमेंट, ऍज अ पर्सन म्हणून तिथं ठेवलेलं आहे, ऍज अ ग्लॅमरस पर्सन म्हणून. बाकी काही विषय नाही. रेवाचा पण गेम नाहीये. पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये तिला पण बाहेर काढतील. पण संस्कृती आणि रेवाल एकत्र बाहेर काढला असता तर तो वाईल्ड कार्ड एंट्रीचा काय फायदा झाला असता. 2 आठवड्यात घराबाहेर. मग अशा लोकांना घेतलंच कशाला. हा सगळा पॉईंट झाला असता. म्हणून रेवाला ठेवले. नेक्स्ट वीक मध्ये कदाचित रेवाला बाहेर काढते. असा सगळा बिग बॉसचा सीन आहे. तुम्हाला काय वाटतं, संस्कृती नाही तर घराबाहेर कोण जायला पाहिजे होतं? सागर, दीपाली, रेवा की राकेश? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. काही लोक म्हणत होते की माझं प्रेडिक्शन फेल होतं, मी सोमवारी मंगळवारी व्हिडिओ टाकतो वोटिंग ट्रेंडनुसार कोण घराबाहेर जाईल कोण नाही. त्याचा तुम्ही थंबनेल पण पहा, व्हिडिओ पण पहा, सगळं पहा. मी संस्कृतीचं नाव घेतलं होतं आणि संस्कृती आज घराबाहेर जाणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज 1000 सबस्क्रायबर तेवढे करा प्लीज. आज रिक्वेस्ट आहे माझी तुमच्याकडे.